गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आज चाललो आहे एका नेचर पूलमध्ये, जो की आहे आपल्या सातारा डोंगरच्या मागे. आज वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना, निरभ्र आकाश एकदम. असं वाटतं इकडे वा स्काय तर बघा इकडे किती मस्त झालं आहे. मी इथे ना 2005मध्ये राहायला आलो. त्यावेळेस हा रोड वगैरे काहीच नव्हता. माझं अख्खं शिक्षण झालं, लग्न झालं, आता पोरंबाळा व्हायची वेळ आली आहे. त्यावेळेस जाऊन हा रोड सिमेंटचा झाला आहे. म्हणजे बघा आमचा एरिया किती प्रगतीपथ्यावर आहे. आणि अजूनही आमच्याकडे पाणी नावाची गोष्ट नाही आहे. म्हणजे नळ वगैरे तर दूरच. किती काही प्रॉब्लेम्स असले ना तरी मला हाच एरिया आवडतो राहायला, कारण एकदम शांत निवांत डोंगरांच्या निसर्गाच्या सानिध्यात छान वाटतं राहायला, प्रसन्न वाटतं. माझी गाडी मोपेड आहे, तर ओंकाराला गेला, ओंकारच्या गाडीवर चाललो. आता रिसेंटली खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे असं वाटतंय की तिथे त्या नेचर पूलमध्ये पाणी साचलं असेल. आणि आत्ता ओंकारला विचारलं तो कधी गेला आहे का. माझ्याहून सिनियर आहे तो, तरी अजून एकदा पण तिकडे गेला नाही आहे. ओंकार हा एक शाहीन आफ्रिदीसारखा प्रीमियम फास्ट बॉलर आहे. पॉवर प्लेमध्ये बॉलिंग टाकतो. इथे तर साचलंय पाणी MIT कॉलेज समोर. हा आहे वन ट्री हिल आणि आम्ही चाललोय त्याच्या मागे, म्हणजे श्रीयश कॉलेजकडे. काय वातावरण झालं यार आज, क्लास. हा हा हा, फुल भरलेलं आहे भाई पाणी, म्हणजे नक्की वर पाणी असणार. इथे सकाळी आला ना, इतके मोर आणि लांडोर बसलेले असतात. तर तुम्ही सकाळी 6ला वगैरे आले ना इथे, तर दिसेल तुम्हाला. इथे उतरू का? इथे पाणी आहे म्हणजे वर पाणी असणार 101%. अख्खं इंजिनिअरिंग गेलं पण आम्ही कधी इकडे आलो नव्हतो. लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस घरी बसायची वेळ आली, इकडे कोणीच नसायचं. मग आम्ही रोज सकाळी उठून इकडचे नवीन नवीन जागा शोधायचो. त्यावेळेस ही जागा सापडलेली मला. समोरचं टायर हालायला तयार नव्हतं. सध्या चिखल आहे पाऊस पडल्यामुळे, त्यामुळे मोपेड अजिबात आणू नका इकडे. वातावरण इतकं सुंदर झालं ना. आम्ही गाडी ते रस्त्याला पार्क केली आणि निघालोय इथून खाली. आओ चिकना पप्पी दे दो। अरे वीडियो मत लो यार, अभी अभी तो उठे हैं हमने, अभी तक चेहरा भी नहीं धोया। अभी खुले में थोड़ा हक के जाएंगे। आता अजून ॲडव्हेंचर आहे. दोघांनी असं क्रॉक्स घातल्यात आणि उतरायचं इथून या ट्रेलवरनं. पहिल्यांदा मी रस्ता चुकलो, खाली आलो. आम्ही खालपर्यंत गेलो आणि तिथे रस्ताच नाही आहे खाली जायला. फायनली रस्ता सापडला. 1 टन आधीच लेफ्ट घेतला, त्यामुळे रस्ता भटकलो होतो. आता सापडलाय. लॉकडाऊनमध्ये मला हा वॉटरफॉल सापडला आणि माझे पुण्याचे काही मित्र आले होते, ॲडव्हेंचरस एकदम. नावच घेतो, अक्षय सरोदे इथे आला होता आणि त्याला मी दाखवला हा वॉटरफॉल. तो म्हणतो काय आहे, एवढूशा वॉटरफॉलसाठी एवढं चालायला लावलं. पुण्यात एवढे मोठे मोठे वॉटरफॉल्स आहेत, मी पण आता बघितले. त्यानंतर मला हा काहीच वाटत नाही, पण इथली मजा काही वेगळीच आहे. ट्रेक करत वर चढावं लागतं वॉटरफॉल बघण्यासाठी. पण इथे आम्ही मागच्या रस्त्याने चाललो आहे. तो गिरनार तांड्याकडून पण एक रोड येतो, तुम्ही तसं पण डायरेक्ट वॉटरफॉलला येऊ शकतात. पण आम्ही आता चाललो आहे मागून, जे की वॉटरफॉल ट्रेल आहे, जिथून पाणी येतं. तिथून आता आम्ही खाली चाललो आहे. ओंकार पहिल्यांदाच ट्रेकला आला आहे. टिळकनगरच्या बाहेरनं निघालेला माणूस आज पहिल्यांदा निसर्गात आला आहे. हळू बरं का, पडलं तर घरच्यांना माहिती का माझ्यासोबत आला आहे म्हणून. बस बस सावकाश. आम्ही अरे नको मारू, खाली उतर ना व्यवस्थित. पॅन्टला पकडून उतर, पॅन्टला पकडून. तुला म्हणलं होतं पॅन्टला पकडून उतर. तिथे पॅन्ट लावली आहे, त्याला उतरून तुम्ही खाली येऊ शकतात. तर बघा आम्ही मूर्खासारखं दोघंही चप्पल घालून आलोय, जे की शूज मॅन्डेटरी आहे इथे. आता कसा सटकला हा, तसंच 2020मध्ये मी तर मुद्दामून उडी मारायला गेलो होतो आणि पडलो होतो.
आणि हाडांचा कुस्कार झाला. सावकाश सावकाश, ठिसूळ झाले सगळे. तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. माझी काळजी बघ याच्यात मला कळतं की पॅरेंटिंग कशी करू शकतो मी. सवय करून घे. खाली आलोय, सुंदर असा नजारा बघायला मिळतोय. असंच आम्ही ट्रेल करत करत खाली जाणार आहे नेचर पूलकडे. दगड लागला रे, कस काय? तिथं दगडावर स्लिप झालो. बघू बघू, लागलं का? नाही एवढं नाही. रक्त येतंय का? नाही नाही बघू, येतं येतं. येतंय का? मग ठीक आहे, चल. रक्त आलं म्हणजे काही लागलेलं नसतं एवढं. जगातले भरपूर रहस्य मला कळालेले आहेत, पण हे एक रहस्य मला अजिबात कळालेलं नाही की या माशा का लागतात ज्यावेळेस आपण बाहेर फिरायला निघतो, ट्रेकला निघतो. पहिले वाटायचं तेल लावलं म्हणून मागे लागतात, नंतर बिना तेलाचं निघालो तरी लागतात. हे बघा, का लागतात या माशा? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. इतके करवंदाचे झाड आहे तिथे. कधी चान्स मिळाला तर या इकडे खायला करवंद. काय लिटर दूध आहे? ओ भाई मला मारशील. नमस्कार करायला आलो. चल चल चलो आगे चलो. लोकल है, चलो आगे चलो, आगे आगे चलो. संभाजीनगरमध्ये एवढी सुंदर जागा 2020 पर्यंत हिडन होती माझ्यासाठी, पण ज्यावेळेस 2020 मध्ये मला सापडली जागा, मी इथेच येतो, दुसरीकडे कुठेच जात नाही. जर वॉटर बॉडी पाहिजे असेल तर. आपण एकदम नेचर पूलच्या जवळ आहे, आणि नेचर पूल तुम्हाला बघायचं असेल तर पुढे व्हिडिओ बघत राहा. हा छोटा नेचर पूल आहे, आपण मोठ्या नेचर पूलकडे लवकरच जातो. ओमकार परत एकदा घायल झालाय, जोरात लागलाय यार. ओमकारला लागली ताण, पण बॉटल आणली नव्हती मी. आता याचं पाणी पितोय. पहिले मी टेस्ट केलं, त्याला म्हटलं पिऊ शकतोस. मी एक घोटच पिलं, आता पितोय भरपूर. इतकी सुंदर जागा आहे आणि कोणीच नसतं इथे. कडक ऊन पडतंय आता. ओमकारला मी सांगितलंच नव्हतं की ट्रेक करायचं आहे. त्याला म्हटलं फक्त वॉटरफॉलला जायचं आहे, म्हणून तो स्लीपर घालून आला. हळू हळू हळू. हा उघड पॅच आहे थोडासा. सोपा रस्ता होता, पण मला वाटलं इकडून इझी आहे, त्यामुळे मी तो एक दगड पडला आहे तिथे, त्याच्यामुळे उतरायला थोडा अवघड आहे. होय, उतरणं नेहमी सोपं असतं, पण आता सध्याच्या कंडिशनला आम्हाला उतरणं अवघड चाललंय. रस्ता चुकलो म्हणून आम्ही हार मांडली नाही. इकडून ना तिकडून कसं बसं ट्रेक करत फायनली माझ्या आवडत्या जागेवर आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा, थंड पाणी. हर हर आपल्या शहरात खूप साऱ्या मस्त जागा आहेत, पण याच्यासारखं थेरपी देणारं सुंदर ठिकाण आतापर्यंत कुठेही पाहिलं नाहीये. या सुंदर जागेला भेट देऊन आम्ही आता चाललोय घरी, परतीच्या मार्गाला. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.